आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा आणि सुकं चिकन। तर एकच मसाला वापरून आपण घरच्या चवीचा चिकन रस्सा आणि सुका बनवतोय। अशाच घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। इथे मी बघा सर्वात आधी काय केलं, खोबरं आणि कांदा आहे ना गॅसवरती मी भाजून घेतले। त्यानंतर चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं होतं। त्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि मीठ हे सर्व घालायचं आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं थोड्या वेळासाठी। कुकर घेतला, आता त्यामध्ये तेल आणि जिरं घातलं, कांदा घालून आहे ना मिक्स करून घेतलं, अद्रक लसूणची पेस्ट देखील घातली आणि त्यानंतर ते चिकनचे पीसेस जे होते ते यामध्ये घालून गरम पाणी घातलं आणि कुकरची आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे, जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाहीत। त्यानंतर मी काळं तीळ आणि धणे आणि फुटाण्याची जी भाजकी डाळ असते ती भाजून घेतली। जे आपण भाजून घेतलं होतं गॅसवरती कांदा आणि खोबरं ते देखील तेलामध्ये मी इथे परतून घेतलं। आता हे कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि पुदिना आणि त्याचबरोबर धने आणि जे तीळ घेतले होते ते तीळ आणि फुटाण्याची डाळ हे सर्व वाटून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे। त्यानंतर आता सुकं बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलं, जिरं घातलं, कढीपत्ता आणि कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो हे सर्व घालून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावरती। साईडला मी रस्सा बनवण्यासाठी हंडी देखील ठेवलेली आहे आणि कुकर खोलून आपल्याला रस्सा आणि चिकनचे पीसेस वेगळे करून घ्यायचे आहेत। आता सुके मसाले इथे घेतलेले आहेत मी रस्सा बनवण्यासाठी आणि सुकं बनवण्यासाठी देखील। तर जे आपण कढईमध्ये कांदा टोमॅटो जे परतलं होतं त्यामध्ये मी सुक्यासाठी काढलेला मसाला यामध्ये ॲड केला, वाटलेलं वाटण थोडंसं घातलं, यामध्ये मीठ घातलं आणि जे चिकनचे पीसेस आहेत आपल्याला ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। चिकनचे पीसेस घालून थोडासा रस्सा देखील यामध्ये घालायचा आहे, जो आपला चिकनचा जो रस्सा आहे तोच रस्सा। त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण ठेवून याला पण चांगली वाफ येऊ द्यायची। आता रस्सा बनवण्यासाठी मी इथे हंडी घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घेतलं आणि कढीपत्ता घातला। त्याचबरोबर आता जे आपले मसाले आपण पावडर मसाले काढले होते ते यामध्ये घालून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि त्यानंतर वाटलेलं वाटण। आता हे छान परतून घ्यायचं आहे तेलावरतीच आणि त्यानंतर आपला जो रस्सा होता ते यामध्ये घालायचा आहे। 2-3 पीसेस देखील आहे यामध्येच। त्यानंतर जे सुकं होतं त्यावरती छान कोथिंबीर घालून घेतली आणि आपलं सुकं इथं तयार झालेलं आहे। त्याचबरोबर रस्सा जो आहे त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती 15-20 मिनटं छान याला उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपला चिकन रस्सा देखील तयार होईल। तर असाच घरगुती पद्धतीने तुम्ही देखील ट्राय करू शकता। एकच मसाल्याचं वाटण तयार करायचं आणि त्यामध्ये चिकन रस्सा आणि चिकन सुका दोन्ही बनवून घ्यायचे। तर माझं देखील इथे रस्सा देखील तयार झालेला आहे, सुकं तयार झालेलं आहे। अशाच घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा।